हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ज्ञानदीप अकॅडमी. या सिरीजमध्ये आपण MPSC 2025च्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी उत्तर लेखनाची तयारी कशी करावी यावर चर्चा करतो. आणि त्यासाठी आपण UPSCचे जे काही PYQs आहेत मेन्सचे, त्या PYQsच्या आधारावर चर्चा करतोय की उत्तरं कशी लिहिली जावी, इंट्रोडक्शन काय असू शकतं, बॉडी पार्टमध्ये काय करायचं, नकाशे कसे काढायचे, राईट. सो या सगळ्या मुद्द्यांची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. पुन्हा एकदा GS पेपर 1 जिओग्राफी मधला क्वेश्चन या ठिकाणी तुमच्या समोर आहे. भारतातील पवन ऊर्जेच्या क्षमतेचे परीक्षण करा आणि त्यांच्या मर्यादित अवकाशीय प्रसाराची कारणे स्पष्ट करा. आता खूप टेक्निकल वर्ड्स आलेले आहेत. ठीक आहे, टेक्निकल वर्ड्स मध्ये काय काय आहे? विंड एनर्जी पोटेन्शियल, पवन ऊर्जेची क्षमता. ठीक आहे, याचं परीक्षण करायचं आहे. समजून घ्यायचं आहे की भारतामध्ये जे विंड एनर्जी पोटेन्शियल आहे किंवा पवन ऊर्जा क्षमता आहे ती कशा प्रकारे आहे, राईट. आणि मग दुसरा पार्ट या ठिकाणी काय करायचं आहे की मर्यादित अवकाशीय प्रसाराची कारणे, म्हणजे सर्वच्या सर्व भागांमध्ये पवन ऊर्जेचा पाहिजे तसा विकास किंवा सारखा विकास झालेला नाहीये, हा आशय या दुसऱ्या स्टेटमेंटचा आहे, राईट. सो आपल्याला तो पण पार्ट सांगायचा की का भारतामध्ये जो पवन ऊर्जेचा विकास आहे हा सर्वत्र सारखा झालेला नाही. ॲट द सेम टाइम आपल्याला तो विकास इतक्या मोठ्या प्रमाणात सुद्धा बऱ्याचदा होताना दिसत नाहीये. सो हा सगळा मुद्दा आपण ऍड्रेस करूया. आता इंट्रोडक्शन करत असताना या ठिकाणी कशा प्रकारे इंट्रोडक्शन केलं जाऊ शकतं, तर आपण जेव्हाही भूगोलाची उत्तर लिहितो दोन प्रकारे इंट्रोडक्शन केलं जाऊ शकतं. एक व्याख्येच्या आधारावर, दुसरं फॅक्टच्या आधारावर. आता या ठिकाणी व्याख्या करायला असल्याच आपल्याजवळ काही नाहीये, तर म्हणून आपण जे इंट्रोडक्शन करूया ते इंट्रोडक्शन फॅक्ट बेस्ड करू, राईट. आणि मग फॅक्ट बेस्ड इंट्रोडक्शन करत असताना आपल्याला सांगायला लागेल की भारताची एक्झॅक्टली पवन ऊर्जा क्षमता काय आहे. क्लिअर? एक खूप स्पॉट ऑन परफेक्ट इंट्रोडक्शन जर पाहिजे असेल, आता परफेक्ट नाही म्हणणार कारण की कोणतंच इंट्रोडक्शन किंवा कुठलंच उत्तर असं परफेक्ट वगैरे नसतं, पण जर सांगायचंच असेल की एक्झॅक्टली या ठिकाणी काय फॅक्ट असू शकतो, सो हा फॅक्ट असेल की भारताची पवन ऊर्जा क्षमता. तर त्यातनं स्पॉट ऑन तुम्ही प्रश्नाकडे डायरेक्ट करते की भारतामध्ये पवन ऊर्जा क्षमता इतकी इतकी आहे. समजा तुमच्याजवळ हा फॅक्ट अवेलेबल नाहीये तर तुम्ही आणखी काय लिहू शकता. मग भारतामध्ये जी नवीकरणीय ऊर्जा आहे त्याच्या संदर्भात तुम्ही काही फॅक्ट सांगू शकता, किंवा पवन ऊर्जा निर्मिती भारतामध्ये किती होते ते तुम्ही सांगू शकता. कोणकोणती अग्रेसर राज्य आहेत ज्या राज्यांमध्ये पवन ऊर्जा निर्मिती होत असते, तसं काहीतरी तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. पण ते सगळे दुय्यम दर्जाचे इंट्रोडक्शन झाले. जर एक चांगलं इंट्रोडक्शन असेल तर हे प्रामुख्याने भारताच्या पवन ऊर्जा क्षमते संबंधित असेल. ठीक आहे, तर हे झालं इंट्रोडक्शन. डिफिनेशन बेस्ड इंट्रोडक्शन या ठिकाणी येणार नाही. क्लिअर? नाऊ पुढे चालूया. आता दोन भाग आपण या ठिकाणी सांगतोय. प्रश्नामध्येच दोन भाग आहेत. पहिल्या भागामध्ये पवन ऊर्जा क्षमतेवर चर्चा करायची आहे आणि दुसऱ्या भागामध्ये मर्यादित अवकाशीय प्रसारावर चर्चा करायची आहे. आता जेव्हा आपण पवन ऊर्जा क्षमतेवर चर्चा करतोय त्याचे सुद्धा मी दोन सपाट करतोय. ठीक आहे, कारण की क्लिअरली तुम्हाला या ठिकाणी लक्षात येत नाही की पवन ऊर्जा क्षमता जी आहे त्या संदर्भात प्रश्न एकदा लक्षात घ्या. काय म्हटलंय की भारतातील पवन ऊर्जेच्या क्षमतेचे परीक्षण करा. ठीक आहे, परीक्षण करायचं, एक्झामिन करायचंय, राईट. मग आता परीक्षण या ठिकाणी जेव्हा आपण पवन ऊर्जेचं करतोय तर काय काय सांगणं अपेक्षित आहे ते लक्षात घ्या. दोन महत्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडणं अपेक्षित आहे. एक, भारतातील पवन ऊर्जा क्षमता जी आहे त्याचे फॅक्ट्स काय काय. त्याचे फॅक्ट्स म्हणजे काय? एकूण भारतामध्ये पवन ऊर्जा क्षमता किती आहे आणि कोणकोणत्या राज्यांमध्ये पवन ऊर्जा क्षमता किती आहे, कोणतं राज्य ज्या राज्यामध्ये सर्वाधिक पवन ऊर्जा क्षमता आहे, ही सगळीच्या सगळी फॅक्ट तुम्ही या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. आणि ह्या पवन ऊर्जा क्षमतेच्या मागची जी भौगोलिक पार्श्वभूमी आहे किंवा जिओग्राफिकल फॅक्टर्स जे आहे ज्यामुळे ही पवन ऊर्जा क्षमता आपल्याला दिसते, ते जिओग्राफिकल फॅक्टर सुद्धा सांगणं अपेक्षित आहे. तर तुम्हाला सांगायला लागेल की एक पहिल्या पार्टमध्ये फॅक्ट्स मेन्शन करा पूर्ण, त्यानंतर दुसऱ्या पार्टमध्ये भौगोलिक जी कॉन्टेक्स्ट आहे, जिओग्राफिकल कॉन्टेक्स्ट आहे, भौगोलिक कारणं जी आहेत अशा प्रकारच्या पवन ऊर्जा क्षमतेसाठी ती सर्वच्या सर्व सांगा. आणि एवढी पवन ऊर्जा क्षमता मग भारतामध्ये का आहे, तर किनारपट्टी आहे. भारताला जवळजवळ 7,000 किलोमीटर इतकी किनारपट्टी लाभलेली आहे. आणि 7,000 किलोमीटर इतकी जर किनारपट्टी असेल तर त्याचा निश्चितच फायदा हा असेल की एवढ्या किनारपट्टी लगत सागरी वारे आणि भूमी वारे सतत वाहत असतात आणि ते सतत वाहणारे वारे एक चांगलं विंड एनर्जी पोटेन्शियल या ठिकाणी क्रिएट करतात.
त्यानंतर पश्चिम घाटांचे भाग आहेत, पूर्व घाटांचे भाग आहेत, साधारणतः उंचावरचे भाग आहेत आणि उंचावरच्या भागांमध्ये वाऱ्याचा वेग जो असतो तो जास्त असतो, ठीक आहे, सतत वारे वाहत असतात आणि त्यामुळे हिमालय असोत किंवा पश्चिम घाट पूर्व घाट असोत ही सर्वच्या सर्व भाग पवन ऊर्जा निर्मितीसाठी अत्यंत चांगले मानले जातात. तर त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याकडे पवन ऊर्जा क्षमता या ठिकाणी दिसून येते. या व्यतिरिक्त मान्सून, कारण की मान्सून हे सीझनल विंड्स आहेत, ठीक आहे, 6 महिन्यासाठी वाऱ्यांची दिशा एक असते, 6 महिन्यानंतर ती उलटते आणि ही जी काही वारे वाहत आहेत, मान्सूनचे जे वारे वाहत आहेत 6 महिने, ते अत्यंत महत्त्वाचे ठरतात. कारण की त्या वाऱ्यांकारण एक चांगली सस्टेन्ड विंड व्हेलॉसिटी किंवा वाऱ्यांना वेग चांगला असतो आणि त्यामुळे पवन ऊर्जा निर्मिती थोडी सोयीची ठरते. तर हा सुद्धा मुद्दा तुमच्या उत्तरामध्ये आला पाहिजे. तर ही भौगोलिक पार्श्वभूमी झाली. त्यानंतर तुम्हाला मी पहिले फॅक्ट सांगितले. दुसऱ्या पार्टकडे वळूया. दुसऱ्या पार्टमध्ये आपल्याला सांगायचं आहे की याचा मर्यादित अवकाशीय प्रसार का आहे, का याचा विकास भारताच्या सर्वच्या सर्व भागांमध्ये झालेला नाहीये. आता पहिल्या पार्टमध्ये ज्यावेळेस आपण उत्तर लिहिलं प्रामुख्याने आपला जो फोकस होता तो भौगोलिक दृष्टिकोनावर होता, ठीक आहे, जिओग्राफिकल कंटेक्स्टमध्येच आपण सगळ्या गोष्टी बोललो. पण जेव्हा मी दुसऱ्या पार्टकडे जातोय फक्त आणि फक्त मला भौगोलिक कारणच या ठिकाणी द्यायची नाहीये मर्यादित प्रसाराची, मला भौगोलिक कारणांव्यतिरिक्त इतर कारण सुद्धा या ठिकाणी सांगणं अपेक्षित आहे. मग इतर कारण काय काय सांगितली जाऊ शकतात, तर पहिले भौगोलिक कारण काय आहेत की भौगोलिक मर्यादा काय आहेत ज्यामुळे मर्यादित अवकाशीय प्रसार आहे किंवा लिमिटेड स्पेशियल स्प्रेड आपल्याला या ठिकाणी दिसतोय. तर वाऱ्याचा वेग, सर्वत्र वारे जरी वाहत असले तरी वाऱ्याचा वेग पवनचक्क्या चालवण्या इतका कदाचित प्रत्येक ठिकाणी नसेल आणि त्यामुळे एक लिमिटेशन आपल्याला या ठिकाणी येताना दिसते. देन स्थानांची दुर्गमता, राईट, जर आपण पश्चिम घाटांमध्ये गेलो, पूर्व घाटांमध्ये गेलो, हिमालयांमध्ये गेलो तर या ठिकाणी वाऱ्याचा वेग आहे, सतत वाहणारे वारे आहेत, पण प्रॉब्लेम काय, कदाचित ते लोकेशन्स जे आहेत ते इनॅक्सेसिबल असू शकतात कारण की अत्यंत दुर्गम भाग आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला मोठमोठ्याला इन्स्टॉलेशन, पवनचक्क्यांचं इन्स्टॉलेशन करणं तितकं सोपं नाहीये आणि म्हणून हा स्थानांची दुर्गमता किंवा इनॅक्सेसिबिलिटीचा जो इश्यू आहे तो सुद्धा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. तंत्रज्ञान, राईट, टेक्नॉलॉजी, प्रत्येक ठिकाणी टेक्नॉलॉजी तितकी चांगल्याने पोचलेली असेल गरजेचं नाहीये आणि म्हणून टेक्नॉलॉजिकल लिमिटेशन्स पण तुम्हाला येतील आणि टेक्नॉलॉजीच्या लिमिटेशन्समध्ये एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे खर्च आणि भांडवल. या ठिकाणी एक मुद्दा महत्त्वाचा लक्षात ठेवायचा आहे, ऊर्जा हे क्षेत्र जे आहे हे प्रामुख्याने राज्यसूचीच्या अंतर्गत येतं आणि म्हणून प्रत्येक राज्याची या नवीकरणीय ऊर्जेवर ज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भांडवल लागतं, खर्च खूप मोठ्या प्रमाणात होतो, तर त्या नवीकरणीय ऊर्जेवर तितकासा खर्च करणे प्रत्येक राज्य सरकारला कदाचित सोयीचं नसेल आणि म्हणून मग काही राज्यांमध्ये याचा विकास खूप मोठ्या प्रमाणात झालाय आणि काही राज्यांमध्ये डिस्पाईट भौगोलिक परिस्थिती आहे आपल्याला इतकासा विकास होताना दिसत नाही. सो हा मुद्दा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्यांचा उल्लेख या ठिकाणी होणं गरजेचं आहे. क्लिअर? तर इथेच तुम्ही डायव्हर्सिफिकेशन बघताय, म्हणजे भूगोलाचा मुद्दा आहे आणि भूगोलमधनं आपण इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी असं ट्रॅव्हल करत करत याचा उत्तर लिहितोय. तर हे तुमच्या प्रत्येक उत्तरामध्ये आलं पाहिजे, डायव्हर्सिफिकेशन. पण मूळ मुद्दा सोडता कामा नये. म्हणजे भूगोलाचा प्रश्न आहे तर पहिले पॉईंट जे असतील ते भूगोलाचेच असले पाहिजे आणि त्यानंतर मग तुमचं हे डायव्हर्सिफिकेशन या ठिकाणी झालं पाहिजे. त्यानंतर पारंपरिक स्रोत यांच्यावर आपलं अवलंबित्व जे आहे ते खूप जास्त आहे आणि जे काही ओव्हरऑल इन्फ्रास्ट्रक्चर इंडियामध्ये आहे, इलेक्ट्रिसिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ते सर्वच्या सर्व इन्फ्रास्ट्रक्चर या पारंपरिक स्रोतांच्या आधारावर बनलेलं आहे आणि मग ही नवीकरणीय ऊर्जेची स्रोत या ठिकाणी इन्स्टॉल करणं इतकं बरेचदा सोयीचं नसतं कारण की मग जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी मॅच होत नाही किंवा जे नवीकरणीय ऊर्जेला इन्फ्रास्ट्रक्चर लागतं. कारण की तुम्ही जर एक पारंपरिक ऊर्जेचे स्रोत बघितले, कोळशावर आधारित औष्णिक विद्युत केंद्र एक प्रमुख स्रोत आहे, 50% किंवा त्यापेक्षा जास्त ऊर्जा भारतामध्ये जी मिळते ती या कोळशावर चालणाऱ्या औष्णिक विद्युत केंद्रांमधून मिळते आणि म्हणून मग त्या ठिकाणी ज्या प्रकारे प्रक्रिया होतात, सतत ऊर्जेची उपलब्धता असते, आपण कंट्रोल करतो की किती विद्युत निर्मिती ते झाली पाहिजे, कमी झाली पाहिजे, अशा प्रकारचा कंट्रोल आपला आहे. पण जेव्हा आपण नवीकरणीय ऊर्जेची चर्चा करतोय तिथे जो कंट्रोल आहे तो जिओग्राफिकल कंट्रोल आहे. ठीक आहे, भौगोलिक परिस्थिती किंवा पर्यावरणीय परिस्थिती निर्धारित करेल की पवनचक्क्यांसाठी पुरेशी वाऱ्यांचा वेग आहे की नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी
जी रिलायबिलिटी आहे ती थोडी कमी असते आणि मग हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहेत, ग्रिड्स आहेत, त्या पर्टिक्युलर फॅक्टरला अकोमोडेट करणारं पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर असलं पाहिजे. तर म्हणून पारंपरिक स्रोतांवर जास्त आपलं अवलंबित्व आहे आणि त्यानुसारच आपलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ग्रिड इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो. आणि म्हणून इथे सुद्धा आपल्याला बऱ्याचदा प्रॉब्लेम्स येताना दिसतात. पर्यावरणीय समस्या, जेव्हा आपण पवनचक्क्या उभारतो, बऱ्याचदा या पवनचक्क्या दुर्गम किंवा अशा भागांमध्ये आहे ज्या ठिकाणी जैवविविधता खूप मोठ्या प्रमाणात, जंगलं आहेत, वन्यजीव आहे, वनस्पती आहे, आणि मग त्या ठिकाणी पवनचक्की उभारायची म्हणजेच पर्यावरणाला थोडासा या ठिकाणी हानी आपण पोहोचवतो. आणि म्हणून मग एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स, पर्यावरणासंबंधित जे काही निकषांची पूर्तता करायला लागते तो क्लिअरन्स मिळवणं या ठिकाणी थोडंसं कठीण असतं. आणि त्यामुळे सुद्धा हे पर्यावरणीय समस्यांकारण यांचा विकास इतका मोठ्या प्रमाणात आपल्याला होताना दिसत नाही. तर अशा प्रकारे ओव्हरऑल तुम्हाला हे दोन्ही पार्ट या ठिकाणी ऍड्रेस करणं गरजेचं आहे. नकाशा काढू शकतो का, काढला जावा का, तर 100% या ठिकाणी नकाशा काढायचा आहे. मग नकाशामध्ये दाखवायचं काय आहे, तर भारताचा नकाशा काढायचा आहे आणि भारताच्या नकाशावर तुम्हाला दाखवायचं आहे की कोणकोणत्या राज्यांमध्ये कशा प्रकारे पवन ऊर्जा निर्मितीची क्षमता आहे. ठीक आहे, तर हे नकाशे प्रिपेअर करून ठेवा प्रत्येक घटकासाठी. आणि त्यामध्ये हे पण दाखवा की कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक क्षमता आहे, कोणकोणते भाग आहेत ज्या भागांमध्ये पवन ऊर्जा क्षमता चांगली आहे. अशा प्रकारचे एक तुम्ही नकाशा काढू शकता. त्यानंतर निष्कर्षामध्ये काय लिहायचं, तर एक वे फॉरवर्ड टाईप निष्कर्ष या ठिकाणी तुम्ही लिहू शकता की ज्या काही मर्यादा आहेत त्या मर्यादांवर कशा प्रकारे मात करता येईल असं तुम्ही या ठिकाणी काही लिहू शकता. योजनांचा संदर्भ तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. भारताची जी काही उद्दिष्ट आहे नवीकरणीय ऊर्जेमध्ये त्यांचा उल्लेख तुम्ही या ठिकाणी करू शकता. त्यानंतर जे ऊर्जा संक्रमण आहे त्याचा मुद्दा तुम्ही इथे मांडू शकता. ॲट द सेम टाइम SDGs या ठिकाणी उत्तरामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. मी सुरुवातीला तुम्ही लिहा किंवा एंडला लिहा की कशा प्रकारे नवीकरणीय किंवा पवन ऊर्जा आपल्याला SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, शाश्वत विकासाची जी काही धोरणं आहेत किंवा गोल्स आहेत त्यांना पूर्ण करण्यामध्ये मदत करू शकता. तर अशा प्रकारे एक तुम्ही निष्कर्ष या ठिकाणी मांडू शकता. सो ओव्हरऑल आपण बघितलं की प्रश्नाला अप्रोच कसं करायचंय. सो प्रश्नाचं उत्तर मी सांगत नाहीये, प्रश्नाला अप्रोच कसं करायचं आहे ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगतोय. अप्रोचच्या हिशोबाने कंटेंट पहिले डेव्हलप करा, कारण की हा जो प्रश्न आहे यामध्ये खूप स्पेसिफिक कंटेंट असला पाहिजे. कंटेंट डेव्हलप करा आणि कंटेंट एकदा डेव्हलप झाला की पुन्हा हे जे काही आपलं डिस्कशन होतं त्या डिस्कशननुसार उत्तर लिहायची एक सुरुवात करा. सो भेटूया आता पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू एव्हरीवन.